आणि सलग 90 किलोमीटर प्रवास करून आम्ही हॉटेल तिरंगाच्या जवळ आलेलो आहोत. आणि इथं बहुतेक रस्त्याचं काम चालू आहे आणि काल व्हिडिओ टाकला होता हॉटेल तिरंगावाल्यांनी. त्यानुसार इथं पूल वाहून गेला आहे आणि ही बोलेरो पाहता, या बोलेरोमध्ये हॉटेल तिरंगाचे मालक आहेत आणि इकडच्या गाड्या इकडंच लावलेल्या आहेत बहुतेक आणि तिकडून येणाऱ्या गाड्या तिकडंच लावलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला पण गाडी इकडंच लावावी लागेल. आणि इकडं पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे पुलाचं काम चालू आहे आणि लोक म्हणत आहेत इथले की आज संध्याकाळपर्यंत हा रस्ता तयार होईल वाहतुकीसाठी. आणि याची उत्सुकता लागली होती. ते हॉटेल तिरंगा हे अशा प्रकारचं आहे, तुम्ही पाहू शकता. सुंदर अशी पाटी आहे आणि हे सुंदर असं वातावरण आहे आणि अशा प्रकारचा हा एक रस्ता आहे. इकडं पुलाचं काम चालू आहे आणि आता आपण जाऊया हॉटेलमध्ये. तर हॉटेलमध्ये गेल्यावर पाहू शकता इकडं बैठक व्यवस्था अशा प्रकारची आहे. मस्त अशी बैठक व्यवस्था आहे आणि हे किचन आहे आणि सूप वाटे आलेले आहे. मस्तपैकी सूप वाटीचा इथं लाभ घ्यायचा आहे आपल्याला आणि अशा प्रकारचा मेनू आहे. मस्तपैकी अनलिमिटेड जेवण, मटण थाळी आणि खूप असं मस्त असं दिसत आहे. आणि नंतर चवीचा आनंद घेतल्यानंतर आम्ही इथं फोटो आणि व्हिडिओ काढलेत आणि खूप असे उत्तम असे चांगली चव आहे. आणि इथं हॉटेलचे आज मालक भेटले नाहीत, ते गेलेत, त्यामुळे तसंच यावं लागलं. पण नाद करते काय, हॉटेल तिरंगा यायलाच लागतं आहे.